नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं परत आमच्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. परत तेच बोलतोय तू. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. शेवटी ब्लॉगच आहे. तर आम्ही ना आज आमचा एकदम सुट्टीचा दिवस होता. तर आम्ही मस्त आज हेअर केअर आणि स्किन केअर करणार होतो, कारण की आम्ही सगळं फिरून आलो, अक्कलकोट वगैरे. आणि तिथे स्किनला जरा हे पुन्हा असं ब्लॅक टॅन झाले आणि प्रचंड ऊन होतं प्रचंड, त्यामुळे स्किन आणि हेअरची पूर्ण वाट लागली आहे आणि ह्याच्यात जास्तच लागली आहे. कारण की सनस्क्रीन लावायला स्किप करायचा, त्याच्यामुळे पूर्ण स्किन त्याची टॅन झाली आहे. ते बघा त्याचा हात ब्लॅक बघा, हे बघा कसे झाले. हा हे बघा, तुम्हाला इथून फरक कळत असेल की इथे त्याने वॉच घातलं होतं म्हणून तेवढी जागा वाचली आहे. तर आम्ही आज जरा ही काहीतरी बनवणार आहे, काय रेसिपी आहे जे तोंडावर लावणार आहे मी. ठीक आहे, म्हणजे यांनी कुठेतरी बघितलं आहे, आता माहीत नाही, ते मला भीती वाटत जरा पण जरा रिस्क घेऊन बघू. ठीक आहे, बघू रिस्क घेऊन. आम्ही म्हणजे रेसिपी हेअर केअरची आहे आणि फेस मास्क वगैरे आम्ही डिटॅन थोडंसं करणार आहे. तर आम्ही विचार केला की तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करू, जे लोक आम्हाला बघतायत त्यांच्यासोबत शेअर करू. आणि प्लीज नवीन सबस्क्रायबर्स जे असतील त्यांना आमच्या चॅनलमध्ये वेलकम आहे. आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तरी पण जे व्हिडिओ बघतात ते प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करा, जरा अटकता सबस्क्राईबमध्ये. चला भेटू आपण डिरेक्टली आता किचनमध्ये. आज मी ना हे रोजमेरीचा हेअर स्प्रे बनवणार आहे. माझ्या तोंडावर दाखव. रोजमेरी लीव्हज आहे. हा, ड्राईड लीव्हज आहेत. तर हे ना मग आपण पाण्यात टाकून त्याला उकळी काढायची आणि जोपर्यंत पाण्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला असं आपण बॉईल करत राहायचं. हे तुमच्या हेअर ग्रोथसाठी हेल्प करतं. हेअर फॉलसाठी इतकं इफेक्टिव्ह नाहीये, पण हेअर ग्रोथसाठी हेल्प करतं. आणि त्यासोबत ना आपण आज एक हेअर मास्क पण बनवणार आहे, कारण की आमचे केस खूप ड्राय आणि फ्रिझी झालेत. त्यामुळे माधुरी दीक्षितचा फेमस हेअर मास्क आहे, जो मी आधी पण युज केला. तर आपण आज त्याची रेसिपी बनवूया आणि लावूया. फोन करून मागवला त्याच्याकडनं ना. हो, आणि हे ना हे एकदम 100% नॅचरल आहे, नो प्रिझर्वेटिव्ह आणि व्हीगन आहे. हा, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता, असं काय नाहीये. जर तुमच्याकडे नॅचरल जे ड्राईड नसेल, तुमचं झाडाचं रोजमेरी असेल ना, तर ते पण तुम्ही वापरू शकता. खूप टॅनिंग झाली आहे आणि टॅन साठी पण आपल्याकडे आहे. टॅनिंग आणि हेअर केअर दोन्ही आपण आज बघणार आहोत. तर फटाफट आपण रेसिपी स्टार्ट करूया. रेसिपी असं काहीच नाहीये, फक्त पाण्यात टाकून बॉईल करायचं आहे. तर हे ना मी एवढे घेते. हे एका वेळेसाठी काफी आहे. मी ना हे एवढे घेतलेत, एवढे. आणि ह्याच्यासोबत ना ही बॉटल पण फ्री मिळते, तर तुम्ही हे पाणी स्ट्रेन करून या बॉटलमध्ये टाकू शकता. तर आपल्याला ना आता ह्या पाण्याला उकळी काढायची आहे, जोपर्यंत ह्याचं पाण्याचा रंग थोडा चेंज होत नाही. आता असं व्हाईट दिसतंय पाणी, ट्रान्सपरंट, पण हे ना थोडंसं रेडिश दिसायला स्टार्ट होतं. आणि मग ते आपण पाणी स्ट्रेन करून ते आपण स्प्रे करू शकतो. त्याच्यासोबत ही बॉटल पण येते त्याच पॅकेट सोबत. आणि हे तुम्ही ना मॅक्स टू मॅक्स 7 to 10 days फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त नका ठेवू, नंतर फ्रेश तुम्ही परत बनवू शकता. तर आपण आता याचा वेट करूया आणि नंतर परत स्टार्ट करूया. तर हे पाणी उकळताना तोपर्यंत आपण आता ना हेअर मास्क बनवून घेऊया. मी असे हे 2 बोल घेतलेत, हे माझ्यासाठी आणि एक ह्याच्यासाठी. पहिले मी एकातच सगळं मिक्स करणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते. फर्स्ट आपण घेतले दही, त्यानंतर आपण घेतले हनी. अरे 500 रुपयाचं ऑइल येते. पूर्ण ऑइल सांडलंय माणसाने. तर आपण नेक्स्ट घेतलंय हे व्हर्जिन कोकोनट ऑइल. आता मी याला पुसायला लावणार आहे सगळं. आणि आपण एक घेतलंय एक बनाना, स्टिचलेस. कमी झालं एवढं बघा. काय बोलू आता. तर यात ना मी आता 4 स्पून दही घेतलोय. त्याच्यामध्ये आपल्याला 1 स्पून हनी, 2 स्पून हे कोकोनट ऑइल आणि हे पूर्ण एक बनाना आहे, छोटंसं बनाना आहे, ते पूर्ण टाकून मॅश करायचंय आणि त्याची एक अशी स्मूथ पेस्ट तयार करायची. क्या बना रही पता नहीं मेरे को, कुछ तो बना रही है.
दाखव ना त्यांना. जर बघा हे जर काम केलं मग ठीक आहे, नाही काम केलं की मी आता फ्रीज मध्ये ना ऍपल आहे आणि सर्व फ्रूट आहे त्यामुळे टाकणार कट करून आता आपण ना हे 1 स्पून हे टाकलंय हनी. आणि टाकलं. तू तोपर्यंत बनाना कट कर, तुझी कॉमेंट्री नंतर स्टार्ट कर. हा, जर नाही काम केलं की मग फ्रूट सलाड पक्का आहे माझं. आणि हे 2 चम्मच कोकोनट ऑइल टाकतोय आपण त्याच्यामध्ये. 1 2. हे ना मेजरली तुमच्या फ्रीझी जर तुमचे खूप फ्रीझी आणि ड्राय हेअर झाले असतील ना तर त्यासाठी, आणि डॅन्ड्रफ साठी पण खूप हेल्प करतं. जे आपण केळी घेतलेलं त्याला आपण कट करून ह्याला मॅश केलं पूर्ण, म्हणजे एकदम पूर्ण सॉफ्ट सॉफ्ट असं पूर्ण वाटायला पाहिजे की तर पूर्ण मॅश झालंय. नंतर आता ह्याला आपण टाकणार आहोत जे आपण कळ आणि हनीची मिक्सर घेतलेली त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता ह्याला टाक. हां, आता ह्याला टाकलं याच्यामध्ये आणि आता ते पण आम्ही त्याला मिक्स करणार आहे. हे बघ कसं दिसतंय, एकदम मस्त ना, सलाड सारखं दिसतंय. मला वाटतं की मग आता सलाड फिक्स आहे. बघा फक्त याच्यामध्ये फ्रूट आणि ऍपल आणि सर्व स्लाइसची गरज आहे बस. तू नक्की खाणार आता. हा, नको नको. आणि तुम्ही बघू शकता याचा कलर ना आता पूर्ण चेंज झालाय. तर हे पाणी आता आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आणि त्याच्यानंतरच स्ट्रेन करायचंय. गाईज मला भीती वाटते ना, आता माहित नाही, मी तिकडे कॅमेरा घेऊन आलो, माहित नाही काय करते. गाईज पहिला बघून घ्या माझा बिफोरचा कसा दिसतो केस आणि आफ्टरचा तुम्ही बघणार आहात का. असं तरी वाटतं मला, दगदग दगदग होतोय. ती आतमध्ये काहीतरी करते माहित नाही, ते केळी वेळी काय टाकले त्याच्यामध्ये. काय तर आम्ही ना आता खाली बसलोय कारण की थोडीशी मेसी प्रोसेस आहे. तर हे आमचं काय बोलतात बॅटर नाही हेअर मास्क तयार Hair झालंय. mask. तर हे ना आपण स्कॅल्प मध्ये वगैरे लावायचं आणि आपण खाली केसांना पण लावू शकतो. तो थोडासा असं स्मूथ होतात केस. आणि हा सारखा सारखा हसतोय कारण की हे फर्स्ट टाइम लावणार आहे. आपण ह्याच्याच केसांना माझी फाटते आहे ना आता. की त्याच्यामध्ये काय मी वेगळं टाकलं नाहीये, तुझे फाटायला बॉम्ब वगैरे टाकलं नाहीये. आणि हे स्प्रे जे आता बनवून आणले, गरम असेल का, हे जे स्प्रे काय बोलतात त्याला, हे जे रोजमेरी वॉटर बनवून आणले ना ते आता नाही लावणार आहे आम्ही, रात्री झोपताना वगैरे स्प्रे करणार आहे. ते फक्त संपलं होतं म्हणून आता नवीन बनवलंय. मग आता काय ते आणलायला थंड करायला. थंड करायला आणलाय. त्यांना दाखवू ना आपण स्ट्रेन करताना. चला, मी ना 2 वाट्या तयार करते, एक ह्याच्यासाठी आणि एक माझ्यासाठी, म्हणजे ह्याच्या केसांचा हात माझ्या केसांमध्ये नाही जाणार. गाईज बघून घ्या बिफोरचा फोटो कसा आहे आणि तुम्हाला आफ्टर दाखवतो मी. माहित आणि ना इतका केस काय आता असं माझे केस राहणार की जाणार आहे की मी असा टक्कल दिसणार एकदम मस्त. आता अरे! बघ कसा दिसतोय मी, एक तू बोलतो ना नीट बोलत जा, पूर्ण वाक्यात कसा बोलत जा. दिसतोय बघा आता मी. चल ये लवकर. छान तेवढा आता मी घाण काय ते विचित्र वाटतंय बघा खाली पडलंय मी. खाली पडतंय. काय ते असं वाटतं गुदगुदला करून केसामध्ये. तू वरती बघ ना. अं, होळीमध्ये अंड कसं अंड फोडतात. फोड तसं वाटतं एकदम. देवा वाचव मला. काय ते लावलंय नाही माहित ना, कुठे बघते सर्व सर्व व्हिडिओ. त्यांना सांगावं लागेल. चांगलं असतं हे दही तर केसांसाठी त्यांचे किती डिलीट, त्यांच्या अकाउंटच डिलीट करा. माधुरी दीक्षितने दाखवलं तिथं हा. पण डिलीट करणार. असं काय आलतं बघतात दाखवतात. हे आमच्याच वरती हे करतात, नवऱ्यावरतीच करतात हे लोक सर्व. हा ना, त्याचा नवरा कोण आहे, हिने 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 त्यांनी नेने. नाही सॉरी काय त्याने बोल. त्याने केलं की नाही केलं माहित नाही त्याच्यावरती. दादा दादा नेने बघून घ्या तुमच्या बायकोनी काय केलंय आणि हे माता माझी बायको माझ्यावरती करते. नाही नाही नाही, तुमच्या बायकोला समजून घ्या ना. यार याच्यामध्ये कोकोनट ऑइल आहे, दही आहे, विच इज गुड. फक्त याच्यामध्ये काजू बदाम आणि ऍपल स्लाइस आणि सर्व कमी पडलं नाही तर सगळं झालं असतं. हे माहिती कसं दिसते, आपण माहिती खातो तिकडं फालुदा. तिकडे माहिती आपण खातो फालुदा. थोडंसं मेसी प्रोसेस आहे. मेसी नाही एकदम तशी आहे वरनं. म्हणून मी खाली आता ओल्ड कुर्ता घेतलाय. हे भगवान. बघा बघा, तुझ्या केसांना बरोबर यु नो आपण खाते ना उधर पे खाते फालुदा फ्रूट सलाड तसा एकदम सेम वाटतंय. फक्त सॅलेड सॅलड 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 सॅलेड फक्त याच्यामध्ये स्कूपची कमी बस. हे काय आईस्क्रीम.
गाडीला लाव का? हे काय झालंय तुम्ही पिक्चर बघितला धूम 3 मध्ये ऋतिक रोशन दिसतो असं याच्यावरती लावलं. बघितलं का तो हा धूम 3 धूम 2 मध्ये तो आता ऋतिक रोशन रहता है वो चोरी करने जाता है वो फिर सर पे ऐसा लगाता है वो पूरा पूरा ऐसा फिर उसके हाथ में वो रिमोट कंट्रोल का की वो कंट्रोल होती है वो. अरे एकदम सेम दिसतंय ऋतिक रोशन सारखं दिसतं. आता तू आफ्टर इफेक्ट बघ फक्त. आणि बाल केस पडते करणार बघ गेले केस. अरे काही पण म्हणजे गप्प बस, नाही पडणार ते केस. बरोबर. आता मी पटकन ना हँड वॉश करून येते आणि मी माझ्या केसांना लावते. गेला. तर आता ना आपण माझ्या केसांना लावूया. मी लावू का? नको. का बरं तू नीट नाही लावणार, तू सगळं सांडवशील. थंड थंड वाटतं पण जरा मस्त मस्त. पहिले मी ना स्कॅल्पला लावते. आता ऍक्च्युली मला दिसत नाही मी कसं लावते कॅमेरामध्ये बघून. मी आहे नेने हे आहे माझे विषय फादर. आणि ह्याला ना आपण 30 मिनिट्स ठेवायचं आणि नंतर धुवून टाकायचं. 10 मिनिटं बोलली होय मला. अरे ते इफेक्ट वाला 20 मिनिट्स तरी ऍटलीस्ट ठेवा. 20 मिनिट्स ठेवा, मुंग्या लागत नाही तोपर्यंत. झोपून गेला की डगा लगे मग येते. हा 20 मिनिट्स ठेवा आणि नंतर साईडला घेते मी. तू जास्त लावलंय. आम्ही असं दिसतोय कॅमेरामध्ये थोडंसं असं मेसी. त्यासाठी मेसी रोनाल्डो. सॉरी पण ना दिस इज द वे इट इज. असंच दिसतं. जे मुली असतील ते रिलेट करू शकतील की आणि जे मुलं असतील ते डिलीट करा. डिलीट करा. ते रिलेट वगैरे डिलीट करून डिलीट करा. तर हे ना मी आता 20 मिनिट्स ठेवणार आहे आणि मी ह्याला पण ठेवायला लावणार आहे. तोपर्यंत आपण ना डिटॅनची तयारी करूया. डिटॅन मास्क मी आणले ते फेसला लावूया आणि ह्याला स्ट्रेन करून घेऊया. आपण जे रोजमेरीचं आपण स्प्रे बनवलं त्याला तोपर्यंत आम्ही हँडवॉश वगैरे करून येतो. ऍक्च्युली हे जे हेअर मास्क आहे ना हे तुम्हाला रेडीमेड पण मिळेल ब्रँडचं. जादूगर. हे तुम्हाला ना रेडीमेड पण मिळेल ब्रँडचं, पण ते पण मी यूज करते. माझ्याकडे भरपूर हेअर मास्क. आवाज नको करू ना, आवाज नसेल जात ना. कर सॉरी. तर हे रेडीमेड तुम्हाला ब्रँडचे पण खूप हेअर मास्क मिळतात. ते पण अमेझिंग असतात. माझ्याकडे खूप आहेत हेअर मास्क. प्लस माझ्याकडे खूप प्रकारचे शॅम्पू पण आहेत. हाऊ आय लुक विथआउट हेअर. इकडे बघ. टकलू खाली आहे. मी बोलू का? व्हिडिओ मोठा होतो. बोल. आणि पण हे ना कधीतरी करावं. जे होम रेमेडीज वगैरे असतात ना जे आधीपासून चालत आलेले असतात ते कधीतरी करावं माणसाने. तर आपण ना आता हे जे आहे ना रोजमेरी वॉटर हे बघा हे त्याला स्ट्रेन करून घेऊया. हेल्प किती करतोय मला बघितलं. स्मेल एवढं चांगलं येतं ना दादा न म्हणजे सांगायचं काय बघा. असं वाटतं ना की एकदम मस्त ग्रीन टी ना ग्रीन टी सारखं वाटतं एकदम सेम टू सेम. हा रोजमेरीची टी एकदम सेम टू सेम ग्रीन टी असते. पिऊ नको. मी ना ह्या बॉटल मध्ये ट्रान्सफर करणार आहे त्याला. एवढंच उरलंय ते ना. पिऊन टाकू. हे एवढं उरलंय ना ते तुम्ही दुसऱ्या एका बॉटल मध्ये ठेवू शकता फ्रीज मध्ये. आपण आलं झाला हा मुलगा. दे इकडे. अरे आणि हे आम्ही वापरणार आहे रात्री झोपण्याच्या आधी स्प्रे करणार आहे स्कॅल्प मध्ये. मी ना विश केअरचं ते हेअर ग्रोथ सिरम पण वापरते. तर हे ऑल्टरनेट डेज आपण वापरू शकतो. कधी ते कधी हे. तर ते सिरम पण खूप मस्त आहे. मी म्हणजे माझी 3rd बॉटल आहे ते मी यूज करते आणि मला बराच फरक पडलाय हेअर फॉल साठी. आणि मग हे हेअर ग्रोथ साठी मी वापरते. आता माहिती घरी ना खाली हेअर दिसत नाही हा, म्हणजे खूप कमी पूर्ण दिसतात. काम झालंय. म्हणजे कमी केस दिसतात. निंजरताना पण खूप कमी हेअर फॉल होतो. आता जरा पॉज करण्याचा व्हिडिओ खूपच मोठा होईल. रागा. हे रागाचं डिटॅन मास्क आहे ते मी मागवलंय. हे मी कुठे बघितलं होतं माहितीये जेव्हा मी सलॉन मध्ये वगैरे डिटॅन करायला जायची ना तेव्हा ते लोक हेच वापरायचे. हेच विराट हाच कोहली brand. नाही विथ कोजिक अँड मिल्क. Shut up. तर हे आपण आता वापरूया. ह्याच्यामध्ये ना पॅक्स येतात असे छोटे छोटे. तर तुम्हाला असं एकसाथ फोडायची गरज नाही असं. तर तुम्ही एक एक वापरू शकता आणि ह्याचं क्रीम कन्सिस्टन्सी असते. पहिला माझ्यावरती आपण माझ्यावरती पहिला. बापरे. हे पण ना
लावून 10 to 15 मिनिट्स ठेवायचं. तर आम्ही विचार केला की हेअर मास्क सोबतच हे पण लावूया आणि डिरेक्ट असं आंघोळीला निघून जाऊया आता. हो लावूया बघूया कसं वाटतं. कारण तू पहिला आंघोळीला जाणार आहे म्हणून तुझ्यावर पहिला लावते मी. माहित नाही मी कसा बाहेर आहे बघूया. तुम्हाला दाखवतो फोटो मी त्या बाहेर ना अंघोळ करून तेव्हा दाखवतो. तू ते का मागवलं? ते रेझर आहे. तर हे ना असं काहीतरी दिसतं. टेस्ट आहे ना? हा पेस्ट आहे. तर मी आता डिरेक्ट हातानेच अप्लाय करते. आणि जिथे जिथे टॅनिंग आहे ना तिथे सगळीकडे तुम्ही लावू शकता. ह्याचं तुम्ही टॅनिंग बघितलं हे बघा. हे पुढे दाखव ना. हे इथे किती फरक आहे. 3 लेअर आहे तिथे सँडविच सारखे त्याचे. कारण की तिथे त्यांनी वॉच घातलं होतं. तर हातांना पण लावू शकतो आपण. धूम मचाले एकदम सेम टू सेम ऋतिक रोशन बघा. अरे बघू ना मला, तुझी कॉमेडी नंतर करतो. पण सेम वाटतं मला. आपण दाखवतो असं दिसतं. तू काय करतो? अशी पातळ लेअर लावायची आणि हे सगळं मी फास्ट फॉरवर्ड करणार आहे. 2 3 ना. आणि प्लीज आमचा कॅमेरा अँगल वगैरे थोडंसं एक्सक्यूज करा, कारण की आम्ही शिकतोय ब्लॉगिंग कसं करायचं. लॉगिनला पूर्ण कॉमेडी करते. ई आला ना धमतू आला. कॉमेडी ब्लॉग आमचा हा तर पूर्ण कॉमेडी ब्लॉग झालाय. आणि याला आमचं खूप व्ह्यूज पण लागले. मला फक्त एक पूर्ण पॅकेट घ्यायला लागेल. डोळ्यांच्या एकदम जिथे हे डोळ्यांचं आहे ना, खूप असं डोळ्यांच्या खाली नका लावू, थोडंसं गॅप ठेवा, कारण की ऑफकोर्स ते थोडंसं धूम टू सारखे रोशन. मला बघा. करू तुला कसं करू. ठीक तर हात केंद्र घाला खाली. बस उल्लू वाटतं उल्लू. उल्लू दे तू. जलते यार. हा अभी कुछ उल्टा पुल्टा हो गया ना खत्म फिर. थोडंसं बर्निंग होतं, कारण की ते बराबर नहीं हो तुमच्या रहा. अरे ते स्किनला एक्सफोलिएट करतो ना, तुमची वरची काय स्किन काय जी पोलिएट एक्सफोलिएट करतं. एक्सफोलिएट हा म्हणजे कारण की हा ठीक तू आहे नंतर काहीतरी गुगल करतो कर, पोलिएट. मला एक्सप्लेन नाही करता येणार. तर ते तुमची जी वरची डेड स्किन असते ना ती निघते ना, त्यामुळे ते थोडंसं बर्निंग होतं. बट इट इज गुड. गिव्ह मी युअर हँड्स. मेसी प्रोसेस आहे पण मजा येते. बस सेम सेम. आंखों में मेहंदी है. बस रे बस कर. आता ना मी लावते. मी हँडवॉश वगैरे करून येते आणि मग लावते. थोडं कॅमेरामध्ये बघून लावते, नाहीतर कुठे दुसरीकडेच लागायचं. खुद के लिए इतना प्यासा लगा रहा है. मला असा लावला वाटतं जसं की काय ते भिंतीवर लावतात सिमेंट असं तसं लावलं एकदम बघा. अरे तू फोटो का काढतोय? फोटो का काढतोय तू? सेटिंग याची तसं. मस्त प्रमाण एकदम मस्त प्रमाण लावते. आणि माझ्या कामाला अशी लावते, माहित नाही बाबा. आता भिंतीवरती सिमेंट लावते. हा एकदम मस्त, एकदम सॉफ्ट सॉफ्ट लावते. असं तू एकदम सेम टू सेम दिसतंय गोदी. तुला Sorry guys. काय लावायचं समजत तुम्हाला नाही हे मला. असा चेहरा बघायला लागतोय. मानेला पण लावणार आहे, पण ते आता मी इथे दाखवू नाही शकत. मी ह्याच्या पण मानेला लावणार आहे. आणि मग आम्ही 10-15 मिनिट्स वेट करून फटाफट आंघोळ करून मग डिरेक्ट आता कॅमेरा समोर येतो, कारण की हे आता विचित्र वाटतंय मला असं कॅमेरा समोर बसणं. चला भेटूया परत. तर आता आपण करणार आहे थोडीशी ग्रूमिंग ह्याची आणि माझी पण. तुम्ही बघता आता केस माझे कसे सॉफ्ट झाले आणि झाले ना? माझा जरा हा यार स्किन टोन बघा कसं एकदम मस्त ब्राईट होतंय ना, खरंच सॉफ्ट झाले तुझे मग. केस. म्हणून बोलतो मित्रांनो. खरंच सॉफ्ट झाले. प्लीज प्लीज खरं. प्लीज हायली रेकमेंडेड हेअर मास्क. एकदम मस्त वाटतं. एकदम असं वाटतं की घसा गुंडी खेळची वाटते मी. तर आता ना माझ्याकडे समजलं 2 ना. रेझर आहे. हे माझ्यासाठी आणि हे ह्याच्यासाठी आहे. तर हे थोडेसे जे वरती वरती आलेत ना हे आपण काढणार आहे. आणि हा एरिया पण आपण थोडा शेप करणार आहे, कारण की मग वरची ना जी डेड स्किन असते ना ती सगळी निघून जाते. भाई मैंने आज तक कभी किया नहीं मेरी लाइफ में, ठीक है. या तो मग आता इकडे बघ यार माझ्याकडे. काय
नवीन नवीन सर्व तोंड बंद, तोंडात मारे मी, तोंड बंद नवीन कर, नवीन सर्व माझ्यामध्ये टाक. तोंड बंद कर. तुला दाखवते मी आता. ए भाई ये संभाल ना बस. हा बाबा, नाही करत मी तिकडे काय. अरे देवा. सरळ स्किन ठेव. अभी जब मैं बहुत दिसतो ना मग तुझ्याला बघा नाही दिसणार. निघतं का पण ते मित्रांनो माहित नाही कसा दिसतोय, पण जे पण आता काय घडलं वळलं ना आणि ना थोडासा हे याच्यावरती काय देणार बोलता, हॉरिझॉन्टल नाही, थोडासा काय बोलता स्लॅन्ट स्लॅन्ट. स्लॅन्ट मध्ये ठेवा. भाई माझं वय आता झालंय पूर्ण वयामध्ये, आता मी कधी पण मी कोणाला हात लावा दिला नाही. नाहीये अभी भाई मत कस अभी आयब्रो मत लगा. अरे नाही होते बाबा, तुझे आयब्रो खूप खाली आहे. नाक खोलू क्या बे. नको. हे बघ किती घाण निघाली बघ. हे बघा, दिसतंय? हा तर मला काय झालं नाही मग बरोबर आहे मग ठीक आहे. हे बघ, हे बघा हा. किती घाण निघाली. ही सगळी डेड स्किन आहे तुझी. वरती बघ, मला दिसू दे. वाट दिसू दे भाऊ तोंड बंद कर ना. गप्प बसा. मी जास्त खाली नाही जात. थांब जरा. आणि थोडीशी स्किन अशी स्ट्रेच करा आणि मग रेझर फिरवा. फिरवा राजा. हसू नको तू. भाई एवढा कधी ना ए देवा नको बाबा. हसू नको ना. स्किन हे नको भीती वाटते करू. भाई, तू एवढा फ्री ना, तू फिरवते बघ कसे. मी बरोबर फिरवते, ते नाही लागत. तू असं आठ्या नको काढूस. बघ कसा करतोय ना. एक मिनट तू आराम से बता, तू दबा रही है, बता बहुत जोर से. नाही दबा रही हूँ. बस बस एवढं. डेड स्किन सोबत, अरे मोर तोंड बंद कर ना. डेड स्किन सोबत ना स्किन पण निघून जाईल. नो दो हे बघ. हे केस आहे माहितीये का? हा काहीतरी निघालाय मित्र, दिसते मला पण इकडं. अरे, जर तुम्हाला नाही असं दिसत आहे ना, दिसते बघा. मी पण होता इथे हात लाव, बघ किती स्मूथ वाटतंय. असं वाटतं मला, मस्त माहितीये का? बघ ना. तू हात लाव ना. एक नंबर. पैसा म्हणजे ना एकदम ते ना काय करलं खडबडीत, स्मूथ वाटते पूर्ण ना. खडबडीत गेला बा, मस्त वाटतं एकदम. ट्रस्ट नाहीये माणसाला, ट्रस्ट नाहीये माझ्यावर बिलकुल पण. इथं जर मी ठेवला ना बटर, मग तो बटर ना घसून इथपर्यंत येईल. चल झोप नंतर मारतो ते. आता हे जा वॉश कर, आपण माझ्याकडे. तर आम्ही ना आता मस्त आंघोळ वगैरे करून रेडी होऊन आलोय आणि मी तुम्हाला माझे केस दाखवते, जवळून दाखवते. हे बघा, माझे केस पण एकदम मस्त वाटते. सेम जशी माझे केस आहे एकदम फ्लफी फ्लफी सॉरी बाउन्सी बाउन्सी, तर तसं एकदम सेम केस आहे याचे पण आहे. आणि जरा कॅमेरा एकदम खाली ना झाला. असे ठीक आहे, एकदम मी वरती होते, तुला खाली बघा. सोड, आपल्याला केस दाखवायचे आणि एकदम ना असे सॉफ्ट वाटतात. आणि मी ना फक्त शॅम्पू केलाय, मी कुठलंही कंडिशनर नाही लावलंय, इव्हन मी ब्लो ड्राय पण नाही केलंय, नॅचरली फॅन खाली ड्राय केलेत मी केस. हे बघा, खूपच सॉफ्ट वाटतात. तुम्हाला दिसत असेल याच्यावर शाईन थोडीशी केस. म्हणजे आपण आज जे पण काही प्रक्रिया केली, जे पण आणि आपण जर काय तुम्हाला माझे एक्सपेरिमेंट केलंय ते वर्थ इट आहे. ठीक आहे, ओके, म्हणजे हमने टाइम वेस्ट नहीं किया है आज के दिन. ऑफकोर्स टाइम आहे. वेस्ट नाही केला आम्ही. जे पण आम्ही आणि जर बनवलं. तुम्हाला वाटत असेल माझे केस असे स्ट्रेट का दिसतात, तर माझे केस ना नॅचरलीच स्ट्रेट आहेत. त्यामुळे मी कर्ल्स वगैरे जरी केले ना, तरी ते माझ्या केसांवर राहत नाही खूप वेळ. तर मी ब्लो ड्राय वगैरे नाही केलाय. एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू आहे हा त्या हेअर मास्कचा. आणि ऑफकोर्स ते ऑनेस्ट काय आहे, कारण काय सर्व ते माझ्यावरती पहिला एक्सपेरिमेंट झालं. ठीक आहे, म्हणून मी ते आता आधी यूज honest आहे. केलंय. तुझ्यावर एक्सपेरिमेंट का करू नाही मी? नाही, जे ते केळीवालं ते केळीवालं पण मी आधी यूज केलंय. तर ना आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आय डोंट नो हा ब्लॉग
मोठा झालाय का, पण खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि वर्थ इट आहे जर तुम्ही हे हेअर मास्क यूज करताय तर चल एंड करूया हा. ब्लॉग हे. तर आपण परत भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत टेक केअर. आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना थँक्यू आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं. केलं. आणि प्लीज दुसऱ्यांना पण रेकमेंड करा, कारण की आम्ही नवीन स्टार्ट केलंय तर हेच आम्हाला मोटिवेट करतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कुठलेही म्हणजे काय टॉपिक पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, तुम्ही त्या कमेंटमध्ये लिहा आणि आम्ही ते बनवायचा प्रयत्न करू. नक्की. ठीक आहे. आणि तुम्हाला हवं असेल की माझं पूर्ण हेअर केअर रुटीन ज्यामध्ये मी कुठले प्रोडक्ट्स वगैरे वापरते, जर तुम्हाला ते पण जाणून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा. मी नक्की ट्राय करेल की त्याच्यावर मी पूर्ण असा व्हिडिओ बनवेन. आणि अजून आमच्या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटत असेल की तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर प्लीज कॉमेंटमध्ये लिहा. आम्ही नक्की त्याबद्दल ब्लॉग बनवूया. चला बाय. नाही ठीक आहे. एव्हरी हजबंड शुड फॉलो युअर इन्स्ट्रक्शन ऑफ माइन एव्हरी हजबंड शुड फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ वाईफ. ऑफ वाईफ. येस. चला बाय.